मी आपल्याला सांगतो की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये जे काम करायचं आहे ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे आणि जर काम नाही केलं तर कुठलीही तक्रार आली तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याबद्दल यापूर्वीच आम्ही सगळ्यांनी निर्देश दिले. मग ते कोण असतील, एखादा कर्मचारी असेल अथवा एखादा अधिकारी असेल, चुकीचं काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला जरा सुद्धा थारा दिला जाणार नाही. त्यामुळे ही जी आपण सांगितलेली सूचना आहे मी अधिकाऱ्यांना आताच सांगतो आणि त्याच्यावरती ज्या काही कारवाई करायला पाहिजे चुकीचं असेल तर त्याच्याबद्दल कोणी काही सांगितलं तरी आम्ही त्याचा मुलायदा ठेवणार नाही. एक गमतीचा विषय किंवा त्याला आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. अंधश्रद्धा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कायदा झालेला आहे, परंतु उपवार सारख्या एका PSC मध्ये खुर्ची मिळवण्यासाठी तिथे लिंबू मिरची असं ठेवलं गेलं होतं. हा एक आणि हे पेपरमध्ये पण आऊट झालं. याबद्दल आपण काही ठोस उपाययोजना करणार का अशा गोष्टी? आपण कुठल्या युगात आहोत आणि ज्यांच्याकडे ही सेवा आहे वैद्यकीय सेवा ते कुठल्या पद्धतीने करायची याच्याबद्दलची जाणीव नसेल तर मला असं वाटतंय याच्या इतकं दुर्दैवी काय नाही. चौकशी करून जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई करू. सर, शेवटचा एक प्रश्न. वैद्यकीय अधिकारी जे आहेत जिल्हास्तरीय जेव्हा ते प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देतात त्यावेळेला त्यांच्याकडनं जे स्थानिक लेवलचे असतात त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली जाते, त्याची चौकशी करते. मी आपल्याला सांगतो अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. किंबहुना अशी छोटी मोठी चूक सुद्धा एकूणच यंत्रणेला खूप चुकीच्या पद्धतीनं म्हणजे ज्याला असं म्हणतोय की चांगल्या सेवा द्यायचं राहिलं बाजूला चुकीच्या गोष्टीनं प्रसिद्ध व्हायची जी काही एकूणच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे काही दोष लागणारे प्रकार आहेत ते असेच आहेत. अशा कुठल्याही गोष्टीबद्दल मी आताच डेप्युटी डायरेक्टरना सांगतो अशा कुठल्याही गोष्टी असतील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई आपण करणार. सर, प्रश्न करतो. माल ॲपचं जे हे तुमच्या रिपोर्ट येतात ते रिपोर्ट सर्वसामान्यांसाठी वेगळे आणि तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे. जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, त्यांनी एका कर्मचाऱ्याचंच नाकारलंय. त्याच्या संदर्भात काय सांगाल? नाही मला आता याची माहिती नाही. मी माहिती घेतो. मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना करायची गरज नाही. ज्या सेवा आहेत त्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत आणि त्या तेवढ्याच क्वालिटीच्या असल्या पाहिजेत हे तरी मस्ट आहे. त्यामुळे जर काय अशा घटना असतील तर मी डीडीना सांगतो ते त्याबद्दल माहिती घेतील आणि त्याच्यावरती आपण पुढे जाऊ. शेवटचा प्रश्न. सफाई कर्मचाऱ्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ब्लॅकलिस्ट कंपनीला दिले गेलेले आहेत. त्याच्यावरती काय आहे? सफाई कामगारांचं नव्हे कुठल्याच कामगारांचं असेल तर तात्पुरते व्यवस्थापन आपण जर दिलं असेल तर आता त्या कामगारांचे पैसे योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे. त्यासाठीच त्यांच्या PF असेल ESIC चे पैसे असतील हे कुणी काटून घेणार नाही. यासाठीच्या सगळ्या सूचना देऊन नवीन टेंडर आपण काढतोय की ज्याच्यामुळे सगळ्या यंत्रणा थांबतील. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.